ही गाय मी एक 3 महिन्यापूर्वी घेतली एकाकडनं. ही खाटकाला चालली होती. तो माणूस म्हणला न्या तुम्हाला, मग मी आणली. पण त्यांनी सांगितलं की हिला बाला घालून धार काढायला लागते. हिला अर्धा लिटरच दूध आहे, गाय खाली आहे. पण मी ह्या मिल्क चार्जर आणि हेल्थ चार्जर याच्या जीवावर ही गाय आणली. ज्यावेळेस गाय आणली त्यावेळेस ज्या गाडीत आली तर त्या माणसाने मला विचारलं की तू शेतकरी आहे का, तुझा गोठा आहे का? म्हणलं हो. म्हणले काय तुम्ही लय शहाणे आहेत. म्हणलं काय गाय घेऊन चालले तुम्ही? पण माझा विश्वास फक्त हा हेल्थ चार्जर होता आणि मिल्क चार्जर होता. आज ही गाय 3 लिटर देते दूध, 3 ते 4 लिटर दूध देते, बिगर बाला कालता घेते. माझी मुलगी धार काढती. तर आता ती गाय लागलेली आहे आणि ह्या हेल्थ चार्जरची एवढी मोठी किंमत आहे की ह्याच्यामुळं तुमचा गुरु जर समजा थोडंसं आजारी पडलं आणि हे 100 ग्रॅम जर तुम्ही दिलं तर तुमचं हे 3 किंवा 4 दिवसातच तुमची गाय नीट होणार. आणि ही गाय एवढी शांत झाली, आणली तेव्हा आम्हालाच मारत होती, एवढी चिडचिड करायची सगळी. आणि याच्याकडनं जार लय पडला. हिचा जार ज्यावेळेस ती पहिली विली असेल तेव्हा तर जार वगैरे असेल पोटात, तो जार पडला भरपूर तिचा. आणि आता ती गाय लागली आहे आणि आता शांत आहे एकदम. सकाळी चारा खाती, परत संध्याकाळीच. मध्ये आधी चारा नको तिला काही नाही. आणि डॉक्टर संपलाच आमच्या गोठ्यातला. मित्रांनो, आपल्या मावळ तालुक्यात हा दूध उत्पादक तालुका आहे. चांगल्या क्वालिटीच्या गायी म्हशी आपल्या तालुक्यात आहे. माझी एक कळकळीची विनंती आहे की आपण हे मिल्क चार्जर हेल्थ चार्जर हे वापरून बघा. ह्याचे रिझल्ट एका गायीवर घ्या तुम्ही पहिल्यांदा. आणि खरंच आज लोक गोठा बंद करतायत, लोक वैतागलीत अक्षरशः केमिकलच्या याच्या त्रासामुळं. आणि आपल्याकडं जर चांगलं दूध आणि चांगली हे जर पाहिजे असेल क्वालिटीचे दूध वगैरे तर हे वापरणं फार गरजेचं आहे. आणि ह्याच्यामुळं डॉक्टर हा 100% गोठ्यावरचा बंद होतो. गाय दुधाला वाढते, चारा रवण चांगली करते, शेणाची क्वालिटी बघा 1 नंबर आहे. हा वापर तुम्ही केलाच पाहिजे. थँक्यू, धन्यवाद.